साल भर में सबसे प्यारा होता है एक दिन, 100 दुआएं दे रहा दिल तुमको आज के दिन। I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. मेरी मन्नतें पूरी हो तेरी सभी हसरतें, सारे जहां की खुशी हो तेरी, अब तो यही आरज़ू है मेरी। एक इशारे पे तेरे मैं जान लुटा दूंगा, तेरे ख्वाबों को हकीकत मैं बना दूंगा। I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. समाजाला काय करता येईल चांगलं काम हे करावं। आणि ज्या शाळेमध्ये आम्ही शिकलो, शापूर स्कूल शापूर आणि ताराबाई हायस्कूलमध्ये सुद्धा आमचं पहिला 8वीचा वर्ग बसत होत असलं, त्या शाळेचे सर्व शिक्षक आम्हाला घडवलं, चांगलं आयुष्य आरोग्य सर्व लाभावं, त्यांचे नातवंड मुलं बाळ सर्वांना चांगला आशीर्वाद मिळावा ही म्हसोबाचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय जय महाराष्ट्र। सोनाबाई विठ्ठल सोलगे काकी यांचा 75वा वाढदिवस आणि आमचे आदरणीय गुरुवर्य शिवाजी सोलगे सर यांचा सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम, असा संयुक्तिक कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे। आणि या कार्यक्रमासाठी विशेष करून उपस्थित असलेले आमचे नेते आदरणीय मदनरावजी कारंडे साहेब, आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय गंगारामजी जाधव साहेब, आम्हाला जर कायमच सहकार्य असते असे अजित मामा जाधव साहेब, आर.डी. लोखंडे सर, लोखंडे वहिनी, सोलगे वहिनी, आणि आता ज्यांनी मनोगत व्यक्त केले ते नितीनजी कोकणे, रणजितजी जाधव दादा, सलग सातत्यानं समाजकार्य माझ्याबरोबर या ठिकाणी नगरपालिकेत प्रतिनिधित्व केलेल्या सोनाली अनुशी वहिनी खोत सर, आमचे गुरुवर्य डी.एल. कांबळे सर, आमचे बंधुराज जनता बँकेचे सर्वांना आवडणारा गुण या ठिकाणी आहे असं आम्हाला मनापासून सांगावं असं वाटतं। आपल्या शापूर स्कूल शापूरचं ब्रीदवाक्यच ते आहे, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, म्हणजे कर्म करत राहा, फळाची अपेक्षा कुठलंही विधायक कार्य असू दे, काम असू दे, शिक्षणाचं असू दे, समाजसेवेचं असू दे किंवा इतर गोरगरीब लोकांना मदत करण्याचं असू दे, ते काम करत असताना आपण निस्वार्थपणे केलं पाहिजे। शापूर स्कूलचे विद्यार्थी डी.एल. कांबळे साहेब, निकम सर, आमचे संपाल सर इकडे होते म्हणा, ही पटगर सर, हे सगळे आमचं स्टाफ इकडं, आणि पुढचे मॅडम खोत सर, सोलगे सर, हे सगळे ताराबाई गर्ल्स स्कूलला, त्यामुळे तिकडं मुलींची शाळा इकडं। 75वी वाढदिवस आणि सरांचं सेवानिवृत्तीचा कार्यक्रम, या कार्यक्रमाप्रसंगी उदयरावांनी आत्ताच सगळ्यांची नावं घेतल्यामुळं सन्मान्य मंच आणि समोर उपस्थित असलेले सोलगे मळ्यातल्या सर्व माता भगिनी, ताराबाई स्कूल आणि शापूर हायस्कूल शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी, आज हा कार्यक्रम होत असताना मनापासूनचा आनंद इतका आहे की रावांनी उल्लेख केल्याप्रमाणे मावशींच्या 75व्या वाढदिवसाला हा कार्यक्रम होतोय। दूध शर्करा योग आज या निमित्तानं आपण साधतोय। सोना मावशींच्या बद्दल बोलायचं झालं तर विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन, सोलगे सरांच्या वडील विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन सोना मावशीने आपल्या 2 मुलांना
सोन्याच्या पावलाने पुढे नेऊन आपल्या नातवांना उभं केलं, यातच त्यांच्या 75वीचं गमक आहे. आज स्टेजवर जर बघितलं आपण तर बऱ्यापैकी, आणि आडी लोखंडे सरांचं नावच रामचंद्र आहे, त्यामुळे त्यांना आशीर्वादाची गरजच नाही. सगळ्यांना कोणत्या ना कोणत्या देवाचा आशीर्वाद त्या निमित्तानं मंचकाच्या सगळ्यांनाच मिळालेला आहे. आणि शिवाजीराव सोलगे सरांचं जर एक बघितलं तर सर, आपण आता शैक्षणिक अध्यापनाच्या रिटायरमेंट, माझ्या आणि उदयरावांसारख्या विद्यार्थ्यांची तुम्हाला विनंती अशी आहे की आमच्यासारख्या विद्यार्थ्यांचं आयुष्य राजकीय गणित, व्यक्तिगत आयुष्यातलं गणित सोडवत असताना आपल्याला, आपण हयात असूपर्यंत आपल्याला रिटायरमेंट नाही. आम्हाला सर्वांना मार्गदर्शन असंच तुम्ही आयुष्यभर. सोलगे मावशींची 75 आणि शिवाजीराव सोलगेंचा सेवानिवृत्त असा कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मदन कारडे साहेब, गंगाराम अण्णा, अशोकराव जाधव, रणजित जाधव, उदय पाटील, नितीन कोकणे, रणजित अनुशे, प्रधान माळी आणि सगळेच मंचावरचे मान्यवर. सोलगे परिवारातर्फे सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व पाहुणे मंडळींचं हार्दिक स्वागत करते. एखाद्या व्यक्तीसाठी त्याचं नाव खूप महत्त्वाचं असतं. तसं बऱ्याच लोक मला राधा म्हणून ओळखतात, पण माझं नाव सरस्वती आहे. जर माझे पप्पा शिक्षक नसते तर माझं नाव सरस्वती नसतं. त्यामुळे माझ्या जीवनाची सुरुवात सरस्वती ही पप्पांच्या ह्या प्रोफेशनमुळं आहे. त्याचं मला खूप कौतुक आहे. सुरुवात नावापासून होते, त्याच्यानंतर सुरुवात, अगदी माझं नाव सरस्वती जरी असलं, पप्पांच्या पूर्ण कारकिर्दीत लोखंडे सर, त्यांची फॅमिली खूप मोठा त्यांचा हात आहे. सर, माझं नाव सुद्धा त्यांच्या, त्यामुळे मी त्यांना पण थँक्यू म्हणे. आता आज पप्पा रिटायर्ड झाले किंवा 31 मेला पप्पांची रिटायरमेंट होती, असं नाही आहे की फक्त पप्पाच रिटायर्ड झाले. आता आज 21 जून होता, तर आता जर मागच्या वर्षी हाच दिवस असता तर आमची नेहमी गडबड, आज योगा दिवस आहे, पप्पांची शाळा आहे, चला लवकर उठा. आता उद्या बोर्डाचे पेपर येणार आहेत, परवा काही आहे विज्ञान प्रदर्शन आहे. तर आम्ही असं कितीतरी वर्ष हेच शेड्यूल जगलो आहे. आणि मग आता हे सगळं फक्त असं पप्पाच रिटायर होत आहेत किंवा असं नाही आहे. आमच्या आयुष्यातला खूप मोठा भाग आम्ही आता वेगळा होतोय. हे तरी आहेच की परिवर्तन हा जीवनका आधार आहे, तो हे तरी होणारच होतं. पण आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे शाळा असावी किंवा किती, अगदी मला आठवते मी 3-4 वर्षाची असल्यापासून मला भूमिती, ते पप्पांचं नेहमी स्टडीचं शेड्यूल, हे सगळं खूप लहानपणी आम्हाला त्याच्यामुळं कळलं. आणि पप्पांचं एक बोलायचं तर माझ्या एवढ्या वर्षात त्यांनी कधीच मला कुठल्याही गोष्टीला नाही म्हटलं नाही आहे. हे फक्त माझ्यासाठीच नाही आहे, घरी सगळ्यांनाच असं आहे की त्यांनी खूप फ्रीडम दिलं आहे सगळ्यांना, त्यामुळंच आम्ही इथे आहे. आणि पप्पांच्या आयुष्यात खूप खूप म्हणजे खूप लोक जसे सारथी बनले आहेत, तसे आम्ही आता, जसंही आता मला कुठेही जायचं असेल, जसं की मी माझा पहिला प्रवास वालचंद कॉलेजमधून सुरुवात होतो. ज्या दिवशी मी वालचंद कॉलेजला जात होते त्यावेळी आमच्याकडे 4 व्हीलर नव्हती. मग त्यावेळी असं कधीच प्रॉब्लेम नाही वाटला, कारण पप्पांचे एवढे मित्र होते, जसे की रणजित जाधव असतील, ते नेहमी आम्हाला की ते कुठली पण त्यांची सगळ्यात भारी गाडी आमच्यासाठी नेहमी तयार करायचे. आणि ह्यामध्ये मला आवर्जून नाव घ्यावं असं वाटेल, माझ्या प्रत्येक जर्नीमध्ये अशोक मामा नेहमी आमच्यासोबत आहेत. तर ते एक खूप मोठे सारथी आहेत आमच्यासाठी. थँक्यू फॉर देम हिम ॲज वेल. आणि बबन पाटील नाही आहेत आज, पण त्यांचं सुद्धा नाव घ्यायला मला खूप आवडेल, कारण ते पण आमच्या पूर्ण सोलगे फॅमिलीचा खूप मोठा भाग होते. आम्ही सगळे त्यांना आज मिस करतोय. त्याच्यानंतर आता आजीबद्दल बोलणं म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, आजी तशी आमची जरा असं कडक वाटते, पण तशी नाही आहे ती. म्हणजे मी नेहमीच आमच्या आजीकडून अशी इन्स्पिरेशन घेते की ती नेहमीच आपल्याला स्वतःला बिझी ठेवते की आपण काम केलं पाहिजे. मग मी स्वतः तसंच फॉलो करते, मी नेहमी स्वतःला बिझी ठेवायचा प्रयत्न करते.
आणि अजून एक सांगायला कधीही असं बाहेर गेलं आणि मी फक्त म्हटलं की मी सरस्वती सोलगे असं पुढचं वाक्य बोलायलाच लागत नाही कधी, कारण एकतरी मग तू सोलगे सरांची मुलगी की मग हा मग आणि कोण एकतर आंटीला ओळखतात किंवा अंकलांना ओळखतात, त्यामुळे असं फक्त सोलगे नाम ही काफी आहे असं नेहमीच राहिलं. त्याच्यानंतर मी जास्त नाही वाढवत, सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि थँक्यू. आणि पप्पांना आणि आजींना नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. आदरणीय व्यासपीठ, सोलगे सरांच्या प्रेमापोटी हजर असलेले बंधू आणि भगिनीनो, आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचा मला फार आनंद होत आहे. सोलगे सरांचे माझे अतिशय जवळचे संबंध, त्यांच्या जडणघडणीमध्ये माझा शिकायचा वाटा आहे. सोलगे सर MSc झाले होते आणि घरी बसून होते. सहज माझी भेट झाली आणि मला म्हणले, मी विचारलं तू काय करतोस रे, तर काय नाही सर मी MSc झालोय आणि आता कुठंतरी त्या प्रयत्न करायला लागलोय. आणि फक्त MSc होऊन चालत नाही म्हटलं, त्याला BEdची साथ लागते, त्याशिवाय म्हटलं नोकरीला पर्याय नाही आहे. त्यावेळी आमचं BEd कॉलेज नुकतंच चालू झालं होतं आणि त्याला मी काय सांगितलं, इथे एक BEd कॉलेज आहे म्हटलं, तू तिथं जा आणि तिथं ॲडमिशनबद्दल प्रयत्न कर. त्याला माहीत नव्हतं की मी त्या ॲडमिशनच्या त्या ठिकाणी मी सेक्रेटरी सचिव म्हणून काम करत होतो. हा दुसऱ्या दिवशी माझ्या ऑफिसमध्ये आला आणि मला विचारू लागला की ऑफिस कुठं आहे म्हणून. अरे म्हटलं हेच ऑफिस आहे, मीच आहे इथं म्हटलं. त्यावेळी त्याला ॲडमिशन दिलं आणि तो BEd झाला. BEd झालीच्या दुसऱ्या वर्षी त्याला तिथंच गर्ल्स हायस्कूलवर अपॉइंटमेंट दिली आणि त्यावेळीपासून त्यांचे आमचे ऋणाने संबंध हे फार जुने आहेत. बोलणार आहे ते त्यांना माहिती आहे ते, कारण एवढे घरगुती संबंध आहेत आमचे. माझ्या कार्यक्रमाच्या वेळी सोलगे सर फार मोठे राबले होते आणि या कार्यक्रमात मी खरं म्हणजे कुठल्याही शिक्षकाच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला मी आजपर्यंत गेलेलो नाही, पण सोलगे सरांच्या कार्यक्रमाला आवर्जून जायचं असं ठरवून मी माझा एक पारगावला एक दुःखाचा कार्यक्रम असताना देखील मी इथं हजर झालो आणि मला इथं बोलवलं. याबद्दल मी सोलगे कुटुंबाचं आभार मानतो. किती कष्ट आहे लक्षात ठेवा. आज आपण म्हणतो की आपल्याला गाडी लगेच मिळते, सगळ्या गोष्टीला गाडी मिळते, मात्र जे कष्ट आहे त्या ठिकाणी कष्ट अतिशय महत्वाचं आहे. त्यांची आई नेहमी म्हणायचे की आम्हाला जे दिवस बाबा आले ते तुम्हाला यायला नको, या हेतून त्यांनी कष्ट केलं आहे आणि त्यांच्या कष्टाचं चीज झालेलं आहे. आज त्यांनी मुलांचंच नाही तर नातवंडाचं सुद्धा शिक्षण पूर्ण केलेलं पाहिलं आहे आणि सुख ते अनुभवत आहे. म्हणजे अशा या आईने भरपूर कष्ट केलं आहे. त्यांचं खरोखर कष्टाचं वर्णन करणं म्हणजे फार कमी आहे. सायकलनं आम्ही विलिंग्डन कॉलेजला गेलो आहोत आणि तिथून परत यायचं, सोमवारी जायचं आणि शनिवारी परत यायचं. आमचे रूममेट तर बाळासाहेब आहेत, ते क्लासहून अधिकारी झाले, मात्र आम्ही तिकडे जास्त गेलो नाही. आम्ही थोडंसं आमची परिस्थिती पाहून आम्ही म्हटलं आता नोकरी लागते आपल्याला, बास इथंच थांबूया म्हणून आम्ही MSc BEd केलो. त्यानंतर आम्ही लोखंडे सरांच्या आशीर्वादानं, थरकार गुरुच्या आशीर्वादानं आणि मला जी नोकरी लागली आमच्या नागनाथ अण्णांच्या आशीर्वादानं, या सर्वांच्यामुळे आम्ही इथं हे पोहोचलो आहोत. आणि खरोखर आम्ही सर्व मित्र सर्कल जे आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं वागतो आहोत आणि एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सामील होत आहोत. तर शिवाजीरावांना आणि त्यांच्या कुटुंबियांना, पुन्हा या सर्वांनाच त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी जीवन जावं यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि मी 2 मिनिटं भाषण. शिवाजी सोलगे सर, व्यासपीठावरील सर्वच आदरणीय विभूती आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, सुरुवातीलाच मी मावशींना, सरांना आणि सोलगे परिवारांना धन्यवाद देते आणि त्यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करते. कार्यक्रमासाठी आणि सोलगे सरांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. या निमित्तानं व्यासपीठावर विराजमान प्रशासकीय, त्याचबरोबर राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी अग्रगण्य सर्व मंडळी, सत्कारमूर्ती शिवराव सोलगे सर आणि त्यांच्या मातोश्री
आमच्या मावशी आणि आपण उपस्थित सर्व त्यांच्यावर प्रेम करणारे आप्तेष्ट आणि नातेवाईक आणि सर्व ते मावशीने किती कष्ट केलेलं आहे. त्यांनी कष्ट केलेलं आहे म्हणूनच त्यांची तब्येत चांगली आहे. म्हणजे एवढं कष्ट करणं आणि मुलांना शिकवणं, म्हणजे त्या जरी शिकलेल्या नसल्या तरी त्यांनी म्हणजे मुलांना आणि नातवांना एवढं की त्या स्पष्ट वक्त्या आहे. ज्या माणसाच्या मनामध्ये कुठलाही किंतु नसतो, मनामध्ये काही आडी नसते, तो माणूस स्पष्टपणे बोलत असतो आणि कामाला न्याय देत असतो आणि तो न्याय देण्याचं काम त्यांनी त्यांच्या सभापतीच्या कालावधीमध्ये केलेलं आहे. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष बाळासाहेब एवढी मोठी व्यक्ती आहे की एक या मदनरावजी कारंडे साहेब की बालाजी उद्योग समाजाचे ते सर्वेसर्व आहेत. बालाजी शिक्षण संस्था नावाची एक आदर्श संस्था साहेबांनी उभी केलेली आहे. राजकारणात ते राजवंश आहेत आणि त्याचबरोबर हे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर मंडळींना, स्टेजच्या खाली बसणाऱ्या सर्वांना चरण स्पर्श करतो. सगळ्यांची नावं घेणं, नावाच्या भांगडीत पडलो तर मोठ्या कार्यक्रमाची लांबी वाढायला नको, म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं मी लवकरात लवकर आवरायचा प्रयत्न करतो. आजचा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी सर्वजण एकत्र येण्याचं स्वप्न पाहून ज्यांनी सत्यात उतरण्यासाठी विशेष परिश्रम घेतले असे आमचे कालचे विद्यार्थी पण आजचे नेते माननीय उदयसिंग पाटील साहेब, रणजित जाधव साहेब, आमचे मित्र रमेश पाटील, सूत्रसंचालक रावसाहेब कांबळे सर, माझे धाकटे बंधू श्रीकांतराव सोलगे, त्यांच्या सौभाग्यवती गीता सोलगे, माझी कन्या डॉक्टर कन्या आमची श्रद्धा श्रेयस, माझा चिरंजीव अभिजित आणि माझी मुलगी जिचा विचार तुम्ही ऐकला तशी कन्या माझी सुकन्या सरस्वती. 31 मेला हे सर्वजण, त्याचबरोबर ज्यांनी मला घडवलं किंवा या शिक्षण क्षेत्रामध्ये आणलं असे माझे मातृतुल्य मार्गदर्शक RD लोखंडे सर, खाडे मॅडम, कोरे मॅडम, माझे मार्गदर्शक मित्र DL कांबळे सर, VB खोत सर, आदरणीय गुरुनी मला आंतरभारती विद्यालयाच्या मध्ये असताना शिकवलं असे आदरणीय माळी सर, रणजित आमोसे साहेब, त्यांच्या सौभाग्यवती, त्याचबरोबर दिलीपदादा, नितीनराव. आता माझे विद्यार्थी समजून मी नावं घेत नाही, रणजितराव यांची बाकीच्यांची नावं घेत नाही की मला माफ करावं असं मी विनंती करतो. ज्या संस्थेने मला सेवेची संधी दिली असे जयवंतराव शिक्षण प्रसारक मंडळ, त्यांचे संस्थापक माननीय जयवंतराव जावळे साहेब, माझ्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय संजयराव जावळे साहेब, या त्याचबरोबर सर्व माझे ताराबाई साहेब आहेत. तर विठ्ठलदादा सोलगे सरांचं म्हणजे अगदी जेवढ्या परिश्रमातून त्यांनी आम्हाला शिकवलं की आठवड्याचा बाजार करून 5 रुपये राहिल्यानंतर 2 रुपये 5 सुपारीसाठी ठेवायचे आणि 3 रुपये मध्ये ते पिशी भरत होते आणि मग आमचा शिक्षणाचा प्रवास चालू होता. असे माझे कैलासवासी विठ्ठलदादा सोलगे, माझे वडील, माझे चुलते सदाशिव दादू सोलगे, ते आज आमच्यात नाही आहेत, त्यांचंही माझ्यावरती भरपूर प्रेम होतं. माझे बंधुराज दशरथ सदाशिव सोलगे यांनाही आपण गमवून बसलो. मला विशेष प्रयत्न करणारे राजाराम सोलगे आणि इचलकरंजीहून आलेले राजाराम सोलगेंचे जे बंधुराज या ठिकाणी आहेत, ते राजाराम सोलगेंनी सुद्धा आज नाही आहे. मोळवाडचे माझ्या मावशी गावड मालेगावहून आलेल्या, त्याचबरोबर आमच्या गीताबाईंचे आई वडील आप्पा मुदाळे आणि जयश्री मुदाळे, त्याचबरोबर माझे परममित्र बबन पाटील, या सगळ्यांना मी गमवून बसलो. त्यांचे आशीर्वाद आणि पाठिंबा नक्की आहेत. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद, पाठिंबा, पाठबळ असंच राहत राहू अशी विनंती करतो. आणखीन एक घटना अशी की माझी मुलगी मी मुंबईला पोहोचवायला गेलो होतो विमानतळावरती, ती परदेशामध्ये गेली. कॅनडामध्ये तिचं झालेलं सिलेक्शन नक्की अभिमानास्पद होतं. या सगळ्याच मित्रपरिवारांनी, रणजित दादा, उदय पाटील, बबन गाडगे, नितीनराव, या सगळ्यांनी तिला फारच प्रकाशन आणलं. तिचा सन्मान त्यावेळी झाला. कॅनडामध्ये साहेब मी माझी एक गाडी घेऊन याला गेलो, माझ्या मुलीला पोचवायला विमानतळावर गेलो आणि विमानतळावर गेल्यानंतर
माझ्या एका गाडीतून मी वरती पोहोचलो आणि तिचा 16 तासाचा विमानाचा प्रवास करून ती जेव्हा कॅनडामध्ये उतरली 16 तासानंतर तिला 16 दिवसाची सुट्टी होती. कंपनीनं पगार दिली होती 4 लाख पगार असताना सुद्धा. कशासाठी? ते विमानात प्रवास केल्यानंतर काहीतरी होते डोक्याला असं समजते. मी काय विमानात बसलो नाही, पण माझी मुलगी त्या विमानात बसलेली आहे. आम्हालाही त्याचा काय अनुभव नाही आहे. आणि मग ती मुलगी विमानातून उतरल्यानंतर तिला कोण पिकअप करणार? तर तसं कंपनी काहीतरी करत होती, पण ते त्या कंपनीचं काही आवडलं नाही. तर आमचाच विद्यार्थी वैभव शिंदे कॅनडा, त्यांचे पिताश्री पण या ठिकाणी आहेत, त्यांचेही मी आभार मानतो की आमचे हे एक साहेब जरासं उभा राहायचं आहे की यांचा चिरंजीव 1.5 कोटीच्या पॅकेजवरती कॅनडामध्ये कार्यरत आहेत आमचे विद्यार्थी. आणि त्यांनी स्वतः कर्जकाढून प्रयोगाची शाळा उभा करणारा गणित साहेब आवडीया संपूर्ण महाराष्ट्रात या गणित प्रयोगशाळा पेपरमध्ये वाचला असाल तर आधी त्यांना आल्यानंतर तिथे जातात सगळे शिक्षणाधिकारी सरांच्या घरावर जातात. एक गणिताचे एक शिक्षक सोळगे काकींचा 75वा या ठिकाणी साजरा होत असताना शिवाजीराव सोळगे सरांनी आपल्या आयुष्यातले जे 34 वर्ष शिक्षणामध्ये आपलं योगदान दिलं, त्या योगदानानंतर आपली सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय गंगारामजी जाधव साहेब, आदरणीय अजित मामा जाधव, आदरणीय लोखंडे सर, लोखंडे काकी, सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आपल्या वडिलांचा भावाचा करत असताना एक वेगळा आनंद त्या ठिकाणी सोळगे कुटुंबियाबरोबर सर्व त्यांच्या आयुष्यामध्ये कालावधीमध्ये अनेक खुर्चे मॅडम सारख्या मुख्याध्यापिका आणि त्यांचे अनेक शिक्षक या ठिकाणी आले आणि त्यांनाही आज या आनंदामध्ये सहभागी करून याचं काम त्यांचे बंधुराज आणि ह्या मुलांनी त्या ठिकाणी केला. जीवनामध्ये आपण जन्माला येतो आणि मग